फडणवीसांनी ज्या पद्धतीने राज्यकारभाराला सुरुवात केलेली दिसते त्यामुळे विरोधक भांबवले. देवेंद्र फडणवीस नावाच्या आता सर्व सत्ताधीश झालेल्या व्यक्तीची कुठे पंगा घ्या अशा एका शून्य विचारांनी प्रत्येक विरोधकाची पावलं त्यांच्या कक्षाकडे नागपूर अधिवेशनात वळत होती असं म्हणायला वावगं ठरणार नाही. काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष बदलवायचा आहे, पण नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला बदलवून नेमकं करायचं कोणाला आहे? विरोधी पक्ष नेता. विरोधी पक्षांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काय प्रचाराचे मुद्दे हातात घेतले होते ते जातीशी निगडीत होते, ते धर्माशी निगडीत होते. जात आणि धर्म हे मुद्दे निवडणूक आल्यावर चालतात. खरं तर महाराष्ट्रातला भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात विरोधक काहीच बोलत नाहीये. भारतीय जनता पक्षाला किंवा काही बड्या हस्तींना हे दोघं काका पुतणे एकत्र यावे असं वाटत असेलही भारतीय जनता पक्षाला धनुभाऊ मुंडे यांच्याबद्दल अजूनही आपलेपणा वाटतं. आणि मग पहाटेच्या शपथविधीच्या वेळेलाही जर त्यांनी मदत केली असेल अजितदादाचं संख्याबळ वाढायला, तर हा आपलाच माणूस असल्याची एक भावना वाढते. धार्मिक कराड स्वतः गाडी चालवत का आले? त्यांना पोलिसांनी का घरून नेलं नाही? का अपयशी ठरलं पोलीस दल? हे कोणतेही प्रश्न विरोधी पक्ष विचारतानाच दिसत नाही. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विरोधकांचं नेमकं चाललंय काय यावर आपण आज बोलणार आहोत. त्याचं कारण म्हणजे गेले अनेक दिवस अनेक मुद्दे महाराष्ट्रात घडताना दिसत आहेत. त्यात अपवाद वगळता विरोधक जास्त दिसत नाही. आणि त्याच्या आधी म्हणजे नागपूर हिवाळी अधिवेशन झालं. त्या हिवाळी अधिवेशनात अनेक विरोधक हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या केबिन मध्ये जाऊन भेटी घेत होते. त्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या. त्यामुळेच आज आपण विरोधकांचं नेमकं चाललंय काय यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅम. स्वागत आहे मॅम द पॉलिटिक्स मध्ये पुन्हा एकदा. मॅडम, विरोधकांचं नेमकं चाललंय काय? आवाज फार दिसत नाहीये. बीडचे प्रकरण बघितले तर आव्हाड बोलतायत, पण विरोधकांची जागा सुरेश धसांनी व्यापलेली दिसतेय. फडणवीसांच्या चेंबरमध्ये जाऊन विरोधक भेटी घेत आहेत. फारसे दिसत नाहीत विरोधक. नेमकं काय चाललंय? सत्ताधाऱ्यांच्या संख्याबळामुळे ते भांबावलेत का, घाबरलेत का? नेमकं चाललंय काय? आपण म्हणता त्याप्रमाणे विरोधक खरोखरच भांबावलेले सध्या तरी दिसत आहेत. ते केवळ सत्ताधारी पक्षांच्या संख्याबळामुळे भांबावले आहेत असं मला वाटत नाही. एकूण फडणवीसांनी ज्या पद्धतीने राज्यकारभाराला सुरुवात केलेली दिसते त्यामुळे विरोधक भांबावले आहेत. एकतर टू बी फेअर टू विरोधक, एवढा प्रचंड मोठा निकाल वेगळा लागल्यानंतर, प्रतिकूल लागल्यानंतर प्रारंभीचे काही दिवस विरोधक साधारणतः सत्ता पक्षामध्ये काय चालू आहे याचा अंदाज घेत असतात. निवडणुकांच्या निमित्तानं अनेक घडामोडी झालेल्या असतात. काही आर्थिक आडाखडे जे प्रत्यक्षात येऊ शकले नाही, पण निवडणुकीत जो अमाप खर्च झाला त्याचे कुठेतरी हिशोब टिशोब करायचे असतात. ज्यांनी तुमच्यावर अत्यंत विश्वासाने इन्व्हेस्ट केलेलं होतं निवडणुकीबाबत, त्या लोकांना आलेल्या अपयशानंतर शांत करायचं असतं. त्यांना समजावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधायचा असतो. भारताच्या संसदीय लोकशाहीत पडद्या आड ज्या काय घडामोडी चालतात त्या विलक्षण असतात. त्या घडामोडी सावरायला, त्या घडामोडी स्थिरस्थावर करायला हरलेल्या पक्षाला निश्चितपणे वेळ लागतो. शिवाय काय आहे की महाराष्ट्रातल्या लोकसभांचे निकाल असे होते की महाराष्ट्राच्या विधानसभेत इतक्या प्रचंड वेगानं 5.5 महिन्यांच्या आत हार पत्करावी लागेल असं आता विरोधी बाकांवर असलेल्या आणि पूर्वीही विरोधी बाकांवरच असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीला अजिबात स्वप्नात देखील आलं नसावं. त्यामुळे हे भांबावणं विरोधकांचं समजण्यासारखं आहे. त्यांना त्यांच्या समस्यांमधून मार्ग काढायचे आहेत. त्यांना काही स्थिरस्थावर करण्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याला साधारणतः 1-1.5 महिना जाणार हे आपण गृहीत धरायला हवं. विरोधकांबाबत फार अनुदार होऊन चालणारं नाही. हे जसं सत्ताधारी पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे तसंच आपण माध्यमांनी देखील लक्षात घ्यायलाच हवंय. फक्त मुद्दा काय आहे की भारतीय जनता पक्षासारखा जो पक्ष असतो तो 2 खासदार जरी निवडून आले तरी त्याच आवेशाने चौथ्या दिवशी देखील सत्ता कारणाची नाही तर जनकल्याणाची भाषा
त्याही काळात बोलत होता. आताही त्यांच्यावर दुर्दैवाने अशी वेळ आली तर ते तसंच बोलतील. 5.5 महिन्यात भारतीय जनता पक्ष निकाल कसा बदलवतो हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे अर्थातच सध्याच्या विरोधकांची तुलना पूर्वी सनातन ज्यांचा विरोधी पक्षातच बसायला जन्मच आलाय का असं वाटायचं, त्या भारतीय जनता पक्षाशी होणं स्वाभाविक आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधक भांबवले तर वाटतातच आहे. शिवाय त्यांना नक्की काय करायचंय हे कदाचित त्यांना समजेनासं झालेलं आहे. जी कटुता येते निकालानंतर, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात 5 वर्ष प्रचंड कटुता होती, ती कटुता संपवून निकाल लागल्याबरोबर जर लगेचच शिवसेनेचे नेते 2-3दा 7-8 दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या कक्षात जात असतील तर स्वाभाविकपणे भुवया उंचावतात. सामनासारखं जे मुखपत्र आहे शिवसेनेचं, ते झालं गेलं सगळं विसरून कुठेतरी फडणवीसांची जेव्हा अग्रलेखातून मुक्तकंठाने तारीफ करायला लागतो, तेव्हाही नागरिकांना वाटू शकतं की अरे काय झालंय. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पक्ष फुटले आणि ज्या पद्धतीने आयडिओलॉजीचं कोणतंही भान न ठेवता पटापट उड्या मारल्या गेल्या, त्यात असंही वाटतं की शिवसेना कुठेतरी स्वगृही परत किंवा हिंदुत्वाच्या छावणीत स्वगृही परत असं म्हटलेलं उद्धव ठाकरेंच्या मंडळींना आवडणार नाही. पण हिंदुत्व झेंड्याखाली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सामील तर होत नाहीये ना, असाही एक प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. या गोष्टी खरं तर टाळायच्या असतात, ज्या विरोधकांनी टाळलेल्या नाहीत. याला कारण आहे त्यांचं भांबावलेपण. इतकं विशाल बहुमत जेव्हा मिळालेलं आहे, तेव्हा पुढच्या 5 वर्षांमध्ये आपापल्या मतदारसंघांमध्ये विकास निधी हवा, आपापली जी कामं आहेत ती कामं मंजूर करायला हवी. त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस नावाच्या आता सर्व सत्ताधीश झालेल्या व्यक्तीची कुठे पंगा घ्या अशा एका शून्य विचारांनी प्रत्येक विरोधकाची पावलं त्यांच्या कक्षाकडे नागपूर अधिवेशनात वळत होती असं म्हणायला वावगं ठरणार नाही. त्यानंतरही हिवाळी अधिवेशनानंतर फडणवीसांनी उसंत घेतलेली नाही. फडणवीसांनी 100 दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या सचिवांच्या बैठकी घेतल्या. काही मंत्री हजर नव्हते, काही नवीन वर्षाचं स्वागत करायला गेल्या वर्षाच्या निवडणुकांचा शीण घालवायला निघून गेले होते. पण फडणवीस मात्र जबरदस्त ताकदीने बैठका घेत होते. या बैठकांमधले निर्णय प्रत्यक्षात उतरतील का हा संशोधनाचा मुद्दा आहे. त्यावर 2-3 महिन्यांनी बोलणं उचित ठरेल, किंवा 100 दिवसांनी नेमकं काय झालंय त्यावरही आपण निश्चितपणे बोलू. पण सध्याचा त्यांचा जो उत्साह आहे आणि सध्याची ती त्यांची कटिबद्धता आहे ती थक्क करणारी आहे. फडणवीस खऱ्या अर्थानं दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. खरं तर त्यांनी घेतलेली ही 3ऱ्यांदाची शपथ आहे. पण पहाटेचा शपथविधी हा आपल्याला माहिती आहे उद्घटकेचा तर होताच, शिवाय त्यांना काहीसा तो डिस्क्रेडिट देणारा होता. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पहिल्या वेळेचा अनुभव आहे आणि त्यांना काहीतरी करून दाखवायची तीव्र इच्छा दिसते. त्यामुळे ते सचिवांच्या बैठकी घेत आहेत, 100 दिवसांचा कार्यक्रम लावतायत. गडचिरोली सारख्या सुदूर भागात, गडचिरोलीला आर पाटील पण गृहमंत्री असताना जायचे, पण फडणवीस यावेळेला इंद्रावती नदीच्या किनाऱ्यावर, जिथे छत्तीसगडात नक्षलवादी दबा धरून बसलेले आहेत, त्यापासून केवळ 1.5 किलोमीटर असलेल्या एका छावणीत अत्यंत धैर्यानं जाऊन बसले. गडचिरोलीच्या रस्त्यावरती बस धावत नाही. ती बस धावायला हवी ज्या भागातून, त्या भागात देवेंद्र फडणवीस बसमध्ये बसले. आपल्या दर्शकांना आणि आपल्याला जर आठवत असेल तर त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत नक्षलवाद्यांनी त्यांना फार मोठी धमकी दिली होती. ही धमकी जीवे मारण्याची होती. या धमकीचाही कोणताही विचार न करता, न घाबरता फडणवीस गडचिरोलीत हिंडतायत. त्यांच्या या गडचिरोली भेटीबद्दलच सामनाच्या अग्रलेखातून त्यांचं कौतुक केलं गेलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या क्रमांक 2च्या नेत्या किंवा क्रमांक 3च्या नेत्या म्हणूया आपण, सुप्रियाताई सुळे यांनी देखील त्यांचं मुक्तकंठाने कौतुक केलं. त्यामुळे फडणवीस जे काय करतायत त्याला उत्तर कसं द्यायचंय हे विरोधकांना समजत नाहीये आणि त्यावेळेला म्हणजे चांगलं आहे ते चांगलं म्हणा, कौतुक करा असा मार्ग त्यांनी अवलंबलेला दिसतोय.
कालच फडणवीस सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी गेले. तिथे त्यांनी त्यांच्या द्विजन्म शताब्दी निमित्त त्यांचं स्मारक उत्तमरित्या उभारलं जाईल असं आश्वासन दिलं. त्यामुळे कुठेतरी ओबीसीना ते बरोबर घेतायत. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या सावित्रीबाई फुलेंचा ते आदर करताना दिसत आहेत. त्यानंतर वारकऱ्यांनी जेव्हा त्यांचा सत्कार केला तेव्हा अत्यंत विनयाने जिरेटोप घालायला नकार देत, जिरेटोप केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना शोभतो असं म्हणत त्या जिरेटोपाला सादर वंदन करत त्यांनी पगडी का पुणेरी टोपी का पुणेरी अजून काही का जिरेटोप असा कोणताही वाद निर्माण होऊ न देता काम काम आणि विकास यावर लक्ष केंद्रित केलेलं दिसत आहे. आता राज्याचा नेता अशा पद्धतीने जर पावलं टाकत असेल तर खरोखर विरोधकांना कळत नाही की पहिल्या 1.5 ते 2 महिन्यात कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यावी. एकनाथ शिंदे काही दिवस त्यांच्या कुटुंबासमवेत बाहेर गेले होते. आता ते पण रुजू झाले आहेत कामावर आणि त्यांनी त्यांच्या गृहनिर्माण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कालपासून त्यांनी पण बैठकांचा धडाका लावून दिलेला आहे. अजितदादा पवार अजूनही कुठे दिसत नाहीये, पण या 2 नेत्यांच्या कार्यासमोर थोडेसे विरोधक नक्की काय करायचं ते न सुचून गोंधळल्यागत जमा झाले. खरं तर महाराष्ट्रात सत्ता येताच फक्त 2 महिन्याच्या आत, खरं तर एकाच महिन्याच्या आत मस्साजोगचं फार मोठं प्रकरण घडलं. धनंजय मुंडे यांच्या विरोधातला जो काय बीड मधला असंतोष होता तो असंतोष एकत्रित होऊन त्याला वाट फोडायला एक घटना कारणीभूत ठरली. अत्यंत भयावह घटना आहे, कायद्याच्या राज्यात शोभून न दिसणारी घटना आहे. पण तिथे पण काय झालेलं आहे की खरं तर धनंजय मुंडे यांचा विरोध गेले काही दिवस कोण करत होतं तर त्यांची बहीण त्या पंकजाताई मुंडेच आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट एकत्र आल्यामुळे भावा बरोबर आहे, बहीण भाऊ एकत्र आलेले आहेत. त्यामुळे तिथे विरोधकांची जी स्पेस होती ती स्पेस राहिलेलीच नाही. अशा वेळेला जेव्हा स्पेस राहिली नसते तेव्हा नव्या नेत्याचा उदय होणं अतिशय सोपं असतं. आपण अहमदनगरचाच म्हणजे आता अहिल्यानगर म्हणायला हवं. निलेश लंके नावाचा एक अतिशय साधा माणूस थेट आव्हान देत सुजय विखेंना खासदार झालेला पाहिला आपण. अशा प्रकारचा काही नसलेला नाहिरे वर्गातला कोणताही नेता अशा वेळेला विरोधकांची जागा व्यापू शकतो, पण तसं अजिबात होताना दिसत नाहीये. आणि सुरेश धस जे काही काळ मुंडे भाऊ भगिनीच्या विरोधात होते तेच विरोधकांची जागा घेताना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाडांनी थोडेफार मोर्चे काढले, त्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला, यथाशक्ती ते पावलं टाकतायत. पण जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल एक काहीसा रिझर्वेशन असलेला फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. जसे त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत, ते ज्या प्रकारे त्यांच्या मतदारसंघात काम करतात आणि ते अभेद्य काम करतात, तसंच आव्हाड आवडत नाहीत असा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात तयार झालेला आहे. तो वर्ग स्वतःचा समर्थक तयार करत आव्हाडांना महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यात विरोधाचा निशाण घेऊन जावं लागेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रुजवावा लागेल. पण आज कुठेतरी शरद पवार आणि त्यांच्या पक्षातले महत्वाचे नेते फडणवीस यांच्याबद्दल काही आक्रमक बोलायला तयार नाही आहेत. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनी नेमकं काय करायचं असा प्रश्न निर्माण होतोय. मग आता विरोधकांना या सगळ्या मुद्द्यांवर आक्रमक होता येत नव्हतं का? तर खरं तर ही मोठी सुवर्ण संधी चालून आली होती. बीडमध्येच एक केवळ काही धनदांड्या लोकांनी सत्ता हातात घेतली आहे असं अजिबात नाहीये. महाराष्ट्रातील जी विकसनशील शहर आहेत त्यात खरं तर मी पुण्याच्या ग्रामीण भागाचा पण उल्लेख करीन की जिथे शेती प्रकल्पांसाठी कन्व्हर्ट होती आहे. मुळातच शेती बरी आहे राज्यापेक्षा. वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, त्यामुळे जमिनीला मागणी वाढली आहे. अशा वेळेला जमिनी विकत घेणारा मोठा वर्ग खिशात पैसे घेऊन बाजारात आल्या असल्यामुळे नवश्रीमंतांचा सुळसुळाट झालेला आहे. हे अचानक श्रीमंत होणारे लोक तिथल्या पिचलेल्या लोकांवर अन्याय करतायत अशी गावोगावची तक्रार आहे. ही तक्रार जशी पुण्यात असेल, नाशिकला असेल, बीडला असेल, त्यानंतर परभणी सारख्या गावात जर विकास पोहोचत असेल तर तिथे असेल, अमरावतीत असेल, नागपूरच्या ग्रामीण भागात असेल,
तर तो सगळा असंतोष एकत्र करायला विरोधकांना संधी होती. पण ही संधी केव्हा मिळत असते? तर ही संधी साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याच्या दृष्टीने पावलं पडत असतील तर. आपण वर्तमानपत्रात वाचतोय, आम्ही छापतो की काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष बदलवायचा आहे. पण नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला बदलवून नेमकं करायचं कोणाला आहे विरोधी पक्ष नेता? म्हणजे जे दोन अत्यंत चमकते हिरे आहेत तरुण वयातले, सतेज पाटील आणि विश्वजित कदम, हे दोघही जण आम्हाला या पदात काही रस नाहीये असं म्हणायच्या भूमिकेत तर नाही आहेत ना, असा एक प्रश्न आहे. विजय वडेट्टीवार अत्यंत तडफेचा नेता आहे, त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपदही होतं. पण ते देखील जेव्हा म्हणतात की प्रदेशाध्यक्ष बदलू, तेव्हा नक्की काँग्रेसमधले कोण त्यांच्या पाठीशी आहेत? त्यांना स्वतःलाच विरोधी पक्ष नेता व्हायचा आहे का? असे प्रश्न समोर येत आहेत. याच्यात फक्त उल्लेखनीय कामगिरी त्यातल्या त्यात जर कोणी केली असेल तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एसटी खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आणि त्या संदर्भातली कागदपत्र निदान पत्र परिषद बोलवून त्यांच्यापर्यंत, पत्रकारांपर्यंत पोहोचवली. बाकी विरोधी पक्ष सध्या निवडणुकीचा शीण घालवण्यात रमलेला दिसतोय. कोणत्या मुद्द्यांवर बोलायचं याबाबत त्यांच्या हातात काहीही नाही आहे आणि कोणत्या मुद्द्यांवर कसा विरोध करायचा ते अजून दिशाच गवसत नाही आहे. खरं तर ही दिशा केव्हा गवसेल? तर जेव्हा आमदार अभ्यास करायला लागतील, आमदारांना नव्या सरकारच्या रचना कळतील, नव्या सरकारसमोर खूप मोठी आर्थिक आव्हानं आहेत, तर मग तो विरोधक स्वतःच प्राण फुंकू शकेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच येणार आहेत. सत्ताधाऱ्यांना अर्थातच तिथे ट्रिपल इंजिनचं सरकार यावं असं वाटेल, पण ते शक्य होईलच असं सांगता येत नाही. आणि तिथे महाविकास आघाडीला हार पत्करावी लागेल असंही नाही, कारण स्थानिक निवडणुका या लोकल इक्वेशन्सवर लढल्या जातात. मुंबईतल्या मराठी माणसाला अजूनही शिवसेना उद्धव ठाकरे हेच आपल्या हिताचं रक्षण करतील असं वाटत असेल तर मुंबई महानगरपालिकेचे निकाल वेगळे लागू शकतात. आपण पाहिलंय 5.5 महिन्यात. पण त्यासाठी स्वतःवरची काजळी झटकून द्यावी लागते. आता मातोश्रीवर बैठका सुरू होत आहेत, त्यामुळे ते त्या दृष्टीने पावलं टाकतील. पण विरोधक म्हणून जी काय मुद्दे शोधून आघाडी घ्यायची असते त्याबाबत सध्या काही होताना दिसत नाहीये. खरं तर दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की विरोधी पक्षांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काय प्रचाराचे मुद्दे हातात घेतले होते ते जातीशी निगडीत होते, ते धर्माशी निगडीत होते. जात आणि धर्म हे मुद्दे निवडणूक आल्यावर चालतात. खरं तर महाराष्ट्रातला भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात विरोधक काहीच बोलत नाहीये. जनतेला असं वाटतंय की कदाचित सगळा सत्ताधारी वर्ग एक आहे आणि त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाही आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढतेय, रोजगार निर्माण होत नाहीये. कोणतंही सरकार आल्यावर 100 दिवसांच्या आत त्याला धारेवर धरलं जात नाही, पण त्या दृष्टीने तयारी मात्र विरोधक निश्चित करत असतात. आज विरोधक फक्त एक स्टेटमेंट काढतात, माध्यमांसमोर येतात, कॅमेरा समोर बाईट देतात आणि मग आपलं विरोधी पक्षाचं काम झालं असं ते समजतात. अशा रीतीने कोणताही पक्ष वाढत नाही. मीडिया मॅनेजमेंट वेगळी असते आणि तळागाळामध्ये स्वतःला रुजवून स्वतःचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे वेगळं असतं. महाराष्ट्रात ते सध्या होताना अजिबात दिसत नाही. मॅडम, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोडला तर महाविकास आघाडीला मुळात आधी स्वतःला तुम्ही म्हणालात तसं कोणत्या मुद्द्यांवर बोलावं किंवा मुद्द्यांवर विरोध करावा असं होत नसून काँग्रेस सोडला तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा रिअलाइनमेंटच्या शक्यता तपासण्यात मग्न आहे का, अशी शक्यता तुम्हाला दिसते का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा रिअलाइनमेंटची शक्यता मला सध्या अजिबात वाटत नाही. एक तर निकाल ज्या पद्धतीने लागले आहेत त्या निकालांनी महाविकास आघाडीला पूर्णतः नाकारलेलं असून महायुतीला मोठ्या प्रमाणात कौल दिलेला आहे. हा कौल भारतीय जनता पक्ष या त्यातल्या मुख्य पक्षालाच एवढा मोठा आहे की त्यांना आता बाकी 2 सहकार्यांची तसं पाहिलं तर फारशी गरज राहिलेली नाही. अर्थात युती धर्माला जागून
कारण केंद्रातलं सरकार देखील त्यावर अवलंबून आहे, मित्रपक्षांवर. त्यामुळे मित्रपक्षांना एक चांगली वागणूक देतोय असं दाखवलं जाईल, पण त्यांनाच जेव्हा ऍडजस्ट करणं हे भारतीय जनता पक्षासमोरचं आव्हान ठरलेलं आहे, त्यावेळेला राज्यात नवे नेते येतील तर त्यांना सामावून घ्यायला फारशी जागा आहे असं दिसणार नाही. दुसरं असं की हा जो विजय आहे तो विजय कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे मिळालेला आहे. या कार्यकर्त्यांना गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाने फारसं काहीही दिलेलं नव्हतं. फार तर काय व्हायचं की तुम्ही जो कार्यक्रम करता त्या कार्यक्रमाचं छायाचित्र काढा आणि ते अपलोड करा. म्हणजे कार्यकर्त्यांना मिळत तर काहीच नव्हतं, पण कार्यकर्त्यांना अविश्रांत मेहनत करावी लागत होती. त्यामुळे आता या कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा घ्यायला विरोधी पक्षांवरचे लोक गरज नसताना आले तर अजिबात आवडणार नाही. आणि भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना कार्यकर्त्यांची ही मनोभूमिका लक्षात घ्यावीच लागेल. महाराष्ट्रातल्या या विजयाचे शिल्पकार उजव्या विचार परिवाराच्या संघटना आहेत. त्या संघटनांनी अजितदादा पवार यांच्या प्रवेशावरच मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतले होते. त्यामुळे पुन्हा तसं काही जर झालं की नवे लोक आणायचा प्रयत्न केला तर हे लोक नाराजी व्यक्त करतील. अर्थात मतदान झाल्यावर 5 वर्ष विचारतं कोण आहे कार्यकर्त्यांना, मतदारांना, असंही एक असतं. पण परसेप्शन मॅनेजमेंटच्या दृष्टीने ते फारसं उपयोगाचं ठरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काही नवे लोक यायला फारशी जागा आहे असं मला वाटत नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अनेक महत्वाचे नेते आहेत. छगन भुजबळ त्यातलं महत्वाचं नाव आहे. अशाच नेत्यांना जर जागा मिळत नाहीये तर बाकीच्यांना आता बाहेरून येऊन त्यांचं करायचं काय? म्हणजे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी जे आपण सातत्याने म्हणतो तसं इथेच खरंच झालेलं आहे. आता फक्त जर रिअलाइनमेंट झालीच तर केंद्रातल्या सरकारला त्याचा फायदा होऊ शकेल, हे मात्र सत्य आहे. पवारांच्या कुटुंबात अगदी अजितदादांच्या आई आशाताई पवार देखील म्हणतायत की पवारांनी एकत्र यावं. आणि ज्येष्ठ नेते असतानाही शरद पवार यांनी झालं गेलं विसरून त्यांच्या वाढदिवसाला अजितदादा पवारांचं, सुनेत्रा वहिनी पवारांचं ज्या पद्धतीनं स्वागत केलं आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या ते लक्षात घेता कटुता थोडी कमी होते असं मानायला जागा आहे. पण कटुता कमी होणं म्हणजे दोन्ही पक्षांनी एकत्र येणं असं नाही. भारतीय जनता पक्षाला किंवा काही बड्या हस्तींना हे दोघं काका पुतणे एकत्र यावे असं वाटत असेलही, पण तसं होणं शक्य आहे का हे कळायला काही काळ जावा लागेल. जर शरद पवारांचा पक्ष अजितदादा पवारांच्या पक्षात येऊन मिळाला, एकीकरण झालं, तर केंद्रात असलेली शक्ती तर त्यांची वाढेलच. म्हणजे ही शक्ती अजितदादा पवार आणि शरद पवारांपेक्षाही भाजपच्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणारी ठरेल, कारण संख्याबळ वाढेल खासदारांमुळे. पण ज्या रीतीने पवारांच्या पक्षांनी मागच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळाला पाठिंबा द्यायला नकार दिल्यानंतर वेगळी भूमिका घेतली होती आणि असं सांगितलं जातं की शब्द देऊनही तो शब्द फिरवला गेला. ते लक्षात घेता मोदी आणि शहा झालं गेलं विसरून या लोकांना आपल्या सरकारमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतील का किंवा तसा पुढाकार घेतील का, याचं उत्तर मला तरी आज नाही असं वाटतं. कोणतीही अट शर्ती न टाकता जर पाठिंबा मिळणार असेल तर तो कोणताही राजकीय पक्ष घेतो. पण ते शरद पवारांच्या पक्षाला तेवढी गरज आहे का हा एक प्रश्न आहे. त्यांच्या खासदारांची संख्या प्रचंड मोठी आहे, म्हणजे सिग्निफिकंटली चांगली आहे. प्रचंड मोठी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालांच्या तुलनेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी काही बैठका पण बोलावलेल्या आहेत. त्यामुळे पक्ष पुन्हा एकदा अत्यंत ताकदीने काम करण्याचं कसब शरद पवार साहेबांमध्ये आजही आहे. जयंत पाटील त्यांच्या मदतीला आहेत, जितेंद्र आव्हाड सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतील तर ते मोठे नेते होतील. सुप्रियाताई सुळे देखील आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या. त्यामुळे झालं गेलं विसरून आणि मुख्य म्हणजे वैचारिक भूमिका बाजूला ठेवून पवारांचा गट ताबडतोब एनडीएच्या दिशेने जाईल का याबद्दल आज तरी मला नाही असं वाटतं. उद्धव ठाकरे यांची भूमिका मात्र प्रारंभापासून हिंदुत्वाची असल्यामुळे आणि ज्या काय चर्चा त्यांच्याबद्दलच्या खटल्यांच्या किंवा त्यांच्याबद्दलच्या आरोपांच्या प्रलंबित आहेत ते लक्षात घेता ते जाणार तर नाहीत ना,
असा एक प्रश्न जनतेच्या मनात डोकायला लागलेला आहे. उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतं निश्चित मिळत आहेत, पण मराठी मतं त्यांच्या जवळ जर राहिली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत, तर उद्धव ठाकरे स्वतःचं वेगळं अस्तित्व कायम ठेवतील. ती मतं जर मिळाली नाहीत, तर मात्र काही वेगळा विचार व्हावा का, याचं त्यांच्या पक्षात मंथन होईल. त्यात आदित्य ठाकरे यांची भूमिका, त्यांचं मत हे अत्यंत महत्वाचं राहील. त्यामुळे आज केंद्र सरकारला जरी गरज असली, तरी ती गरज त्यांचं सरकार गडगडतंय अशी नाहीये. चंद्राबाबू नायडूंनी दिलेला पाठिंबा मोठा आहे. बरसाती मेंढक असं म्हटलं जातं नितीश कुमारांना. बिहारच्या निवडणुका आल्यावर ते नक्की काय भूमिका घेतात हे कळेल. पण आज बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचं जे संघटन आहे ते जनता दल संयुक्तपेक्षा जास्त प्रभावी आहे. विनोद तावडे तिथले प्रभारी आहेत. त्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाला जनता दल संयुक्तची किती गरज आहे तो प्रश्न आहे. त्यामुळे कुठेतरी नितीश कुमार यांनी वेगळी भूमिका जरी घेतली तरी बिहारच्या राजकारणाच्या परिप्रेक्षातच ते बघावं लागेल. त्यामुळे आज तरी पॉलिटिकल रिअलाइनमेंट होण्याची शक्यता कमी दिसते, पण राजकारणात काहीच अशक्य नसतं. त्यामुळे येणारा काळ आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईल. आत्तापुरतं बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र चालवताना शिंदे यांना बरोबर घ्यायचंय, अजितदादा यांना बरोबर घ्यायचंय. आता त्यांना अजून एक नवा नेता स्वतः घेऊन मिळालेला किंवा पक्ष सांभाळणं कठीण जाईल. विरोधी पक्षांचं राजकारण ते बाहेरून चालवायचा प्रयत्न करतील, त्यांना मदत करतील, इश्यू बेस्ड सपोर्ट घेतील. स्वतःच्याच सरकारमध्ये असलेल्या काही लोकांना तुम्ही नसाल तरी ते माझे समर्थक आहेत, विरोधी बाकांवर असले तरी, असं सांगायचा निश्चित प्रयत्न करतील. पण प्रत्यक्ष महायुतीची संख्या वाढणं आणि त्यात नवे भिडू येऊन मिळणं सध्या तरी मला कठीण वाटतंय. सरकारला त्याची राज्यपुरतं बोलायचं झालं तर गरज दिसत नाहीये. मॅडम, आता विरोधकांची संख्या बघितली तर ती महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष मिळून 50 पण पूर्ण होत नाहीयेत. या अवस्थेत इथून पुढे ते सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात यशस्वी होतील का, किंवा त्यांना अंकुश ठेवता येईल का या संख्याबळाच्या आधारावर? केवळ संख्याबळाचा आधार घ्यायचा झाला तर ते कठीण आहे. पण छगन भुजबळ जेव्हा विरोधी पक्षात होते आणि जेव्हा कोणीही विरोधी पक्षात त्यांच्या साथीला नव्हतं, तेव्हा पण ते सत्ताधारी पक्षाला सळो की पळो करून सोडत असत. फक्त अशा रीतीने प्रभाव दाखवायला नेतृत्व तेवढं कणखर लागतं, तेवढं अभ्यासू लागतं. किंवा छगन भुजबळांबाबत मी नाही हे म्हणू शकत आहे, पण त्या नेतृत्वाची लढाईची जी तडफ असते ती जुन्या भारतीय जनता पक्षासारखी असावी लागते, असं मला आत्ता तरी दिसत नाहीये. विधानसभेचे नवे खासदार आमदार निवडून आलेले आहेत, त्यांच्यामध्ये सरकारला विरोध करायचा जो अग्नी म्हणतो आपण तो किती आहे याच्यावरती विरोधाची गुणवत्ता अवलंबून राहील. दुर्दैवाने काय झालेलं आहे की विकासाचा निधी लक्षात घेता सगळेच रस्ते आजकाल सत्ताधाऱ्यांकडे जात असतात. काही लोक अत्यंत खुलेपणाने कक्षात जाऊन भेटतात, काही लोक मागून सत्ताधारी पक्षांकडून आपल्याला काय मिळतं, आपल्या मतदारसंघात कसे प्रकल्प आणता येतील याची काळजी घेताना दिसतात. देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधात होते तेव्हा त्या काळी सत्तेत असलेल्या अनिल देशमुखांपेक्षाही जास्त फंड त्यांच्या मतदारसंघात यायचा, कारण ते अत्यंत अभ्यासूपणे सरकारला धारेवर धरायचे, विविध योजनांचा अभ्यास करायचे. अशा पद्धतीचं जर विरोधी बाकांवर हालचाल होईल तर विरोधी पक्षांचं अस्तित्व जाणवेल. त्यासाठी रोहित पवार काम करू शकतील. त्यासाठी आर आबांचे चिरंजीव रोहित पाटील जे नव्याने आलेले आहेत विधानसभेमध्ये, त्यांचं पहिलं भाषण पण उत्तम झालेलं आहे. काँग्रेसचे काही नवे लोक निवडून आलेले आहेत. त्यानंतर वरुण सरदेसाई उत्तम भाषण दिलं होतं त्यांनी एका शिवसेना उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये. या लोकांचा विरोध किती तीव्र असेल त्याच्यावर विरोधी पक्षांचं भवितव्य अवलंबून असेल. येणारं जे अधिवेशन असेल अर्थसंकल्पाचं ते सरकारसाठी कठीण यासाठी असेल की पैसे कुठून आणायचे, लाडकी बहीण योजनेसाठी निधी कसा आणायचा, मोफत बिल वीज बिल कसं द्यायचं, या सगळ्या ज्या सवलती आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत नक्कीच मागे घेतल्या जाणार नाहीत. पण त्याची वस्तुस्थिती काय आहे याबद्दल सरकारला अडचणीत आणण्याचं काम हे तरुण आमदार कशा प्रकारे करतील याच्यावर विरोधी पक्षाची वाटचाल अवलंबून राहील.
खरं तर निकाल विरोधात लागल्यानंतर पुढची 5-10 वर्ष पक्ष बांधणीला देणं शक्य असतं. पक्ष संघटना त्यामुळे अत्यंत वेगळं रूप घेऊ शकते, तरुण होऊ शकते, काट टाकू शकते. पण तशा पद्धतीचे प्रयत्न होत आहेत का, किंवा तशी इच्छा कोणात आहे का, हे पण आत्ता सांगता येणार नाही. विरोधी पक्ष पराभवातून सावरून ज्या रीतीने पुढे जाण्याचे प्रयत्न करत असेल त्यासाठी आपल्याला 1-2 महिने त्यांना द्यावे लागतील. की सुरेश धस हे सत्ताधारी आमदार असूनही त्यांनी ज्या प्रकारे लाईमलाईट ओढून घेतला स्वतःवर आणि बीडचं वास्तव मांडलं, तसं कोणीही करताना दिसत नाही. संदीप क्षीरसागर त्याच जिल्ह्यातले विरोधी बाकांवरचे तरुण आमदार आहेत, पण त्यांनी या पद्धतीने वणवा पेटवलेला नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षातल्या ज्येष्ठांना तरुणांना आक्रमक कसं व्हायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. लोकशाहीमध्ये विरोधाला कायम जागा असते आणि असायलाच हवी, पण तो विरोध त्या दृष्टीने कसा विधायक करता येईल, वेळप्रसंगी सरकारला धारेवर धरणारा कसा करता येईल, वेळप्रसंगी कायद्यात परिवर्तन करण्यासाठी पावलं कशी टाकता येईल याचा विचार करायची खूप गरज आहे. विरोधी पक्षांना शिकायची सुवर्ण संधी या निकालांनी दिलेली आहे. ते त्याचं सोनं करतात का, ते आपल्याला 6-7 महिन्यांनी दिसेल. मॅडम, एक शेवटचा प्रश्न सत्ताधाऱ्यांबद्दल. सत्ताधाऱ्यांमध्ये आता विशेषतः अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये बीडच्या पार्श्वभूमीवर फारसं भांडण किंवा विरोध एकमेकांचा दिसत नाहीये. म्हणजे त्यांना कशामुळे यात यश आलंय? म्हणजे बीडचं जे प्रकरण आहे ते त्यांनी स्थानिक ठेवलंय का, आणि ते एकमेकांच्या विरोधात अजिबात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बोलताना दिसत नाही, याचं काय कारण आहे? एकदा आपण लक्षात घेऊ की धनंजय मुंडे हे भारतीय जनता पक्षाच्याच कुशीत उगवलेलं नेतृत्व आहे. ते खरं तर गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणूनच पुढे आले होते. ते म्हणजे आपण थोडं मागे जर गेलो तर पहिल्यांदा ते विधान परिषदेचे सदस्य झाले ते भाजपमधूनच. नितीन गडकरी यांच्यामुळे त्यांना ती संधी मिळाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला धनुभाऊ मुंडे यांच्याबद्दल अजूनही आपलेपणा वाटतोय. आणि मग पहाटेच्या शपथविधीच्या वेळेलाही जर त्यांनी मदत केली असेल अजितदादाचं संख्याबळ वाढायला, तर हा आपलाच माणूस असल्याची एक भावना वाढते. शिवाय धनंजय मुंडे यांच्याबद्दल अनेक आरोप होत आहेत. ते आरोप अत्यंत गंभीर आहेत, पण ते पण अत्यंत शिताफीनं 2-2दा माध्यमांसमोर येऊन म्हणतात की या प्रकरणात जो कोण दोषी असेल त्याला थेट फाशीवर लटका, अशी माझीच मागणी आहे. त्यामुळे आता कुठेतरी जनतेच्या नेत्यांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे धनंजय मुंडे कुठेही अडचणीत प्रत्यक्षात येताना दिसत नाही आहेत. सुरेश दस मोठ्या प्रकारे सत्य मांडतायत. त्यांना काही याच्यात प्रकाश सोळंके पण सामील झाले. सर्वपक्षीय एक मोर्चा निघाला बीडमध्ये, तो मोठा होता. त्या मोर्चानंतरच वाल्मिक कराड शरण आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण वाल्मिक कराड स्वतः गाडी चालवत का आले? त्यांना पोलिसांनी का घरून नेलं नाही? का अपयशी ठरलं पोलीस दल? हे कोणतेही प्रश्न विरोधी पक्ष विचारतानाच दिसत नाही आहेत. त्यामुळे या विरोधी पक्षांच्या मनात एक काहीतरी सरकार विरोधात, आणि केवळ सरकार विरोधात नाही तर जनतेच्या हिताची एक ज्योत पेटायला हवी, अशी आपण या निमित्ताने खरं तर अपेक्षा बाळगायची गरज आहे. मॅडम, निकाल लागून जवळपास 3 आठवडे उलटून गेले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांचा कारभार आणि विरोधकांचा कारभार यावर तुम्ही प्रकाश टाकला, इन्साइट्स दिल्या. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप आभार.